खामगावात अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची एकच गर्दी. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिक भरत आहेत हजारोंचे इंधन. काही पंप पडले बंद. खामगाव शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याची अफवा पसरल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चुकीच्या माहितीमुळे पेट्रोल पंपांवर इंधन घेण्यासाठी वाहनधारकांनी मार्च 26 रोजी सायंकाळी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याकडे कल. मिळालेल्या माहितीनुसार दररोज केवळ 100 रुपयांचे पेट्रोल भरणारे वाहनधारक आता भीतीपोटी 500 ते 1000 रुपयांपर्यंतच्या पेट्रोलची मागणी करत आहेत. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा करून ठेवल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे पेट्रोल आणि डिझेलची कमतरता भासत असल्याच्या अफवांना बळ मिळाले असून नागरिकांनी पंपांवर रांगा लावल्या आहेत. वाहनधारकांच्या या अतोनात गर्दीमुळे शहरातील काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद पडल्याचेही पाहायला मिळाले. मात्र पेट्रोल पंप चालकांनी यावर आपली बाजू स्पष्ट केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत निव्वळ अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्याकडे इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे आवाहन पंपधारकांनी नागरिकांना केले आहे. तुटवड्याच्या अफवेमुळे मार्च 26 रोजी सायंकाळी पंपांवर प्रचंड गर्दी. सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था. पेट्रोल पंप चालकांकडून इंधनाचा मुबलक साठा असल्याचे स्पष्टीकरण. काय परिस्थिती आहे सध्या पेट्रोलची? वाहनाच्या रांगा लागलेल्या दिसतात आपल्या इथे. नाही, आपल्याकडे कसं आहे, पेट्रोलचा साठा भरपूर आहे. आता 12,000 पेट्रोल अजून येणार आहे. एक अर्ध्या तासामध्ये 12,000 पेट्रोल अजून खाली होत आहे. आणि आमच्याकडे आता या घडीला 24,000 लिटर पेट्रोल आहे. तरी लोकांनी अफवावर भरोसा ठेवू नये. पेट्रोल भरपूर आहे. पेट्रोल अजून पण उद्या येणार आहे. आणि लोक जे अफवा पसरून राहिले आहे त्याच्यावर भरोसा विश्वास ठेवू नये आणि जास्त पेट्रोल भरून ठेवू नका. कारण की जो 100चा घेतो आहे तो 1000चा भरून राहिलो आहे. याला काही फायदा नाही आहे, याला काही अर्थ नाही आहे. रोज पेट्रोल मिळणार आहे. थोडी गैरसोय होते पण पेट्रोल येणार आहे. कंपनीकडून भरपूर माल स्टॉक आहे आमच्याकडे आणि भरपूर येणार आहे. तरी लोकांनी काळजी करायची काहीच गरज नाही आहे. धन्यवाद.